सर्वांना नमस्कार. अमोल ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेचा अभ्यास कसा करावा याकरिता काही आपण टिप्स पाहणार आहोत. आणि अमोल ताठे या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण डिटेलमध्ये माहिती बघू. सर्वप्रथम आपल्याला इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेचा अभ्यास कसा करायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती बघू. आपल्याला अभ्यासाची तयारी सुरू करण्यासाठी योग्य वेळ निवडा. प्रत्येक विद्यार्थ्याची शिकण्याची क्षमता वेगळी असते, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने अभ्यासाची तयारी कधी सुरू करावी हे आपण सरसकट सर्वांकरिता ठरवू शकत नाही. ज्या विद्यार्थ्यांचे परीक्षापूर्वी संपूर्ण अभ्यासक्रमाची उजळणी केलेली नाही किंवा उजळणी सुरुवात केलेली नाही, त्यांनी निराश न होता आपल्या सुरू असलेल्या अभ्यासाबरोबरच पूर्वी शिकलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी करण्यास सुरुवात करत. आता आपण पाहू की उत्तम वेळापत्रक अभ्यासाची तयारी सोपे करेल. योग्य नियोजनाशिवाय आपले लक्ष्य गाठणे शक्य नसते, म्हणून यशस्वी परीक्षेच्या अभ्यासाच्या तयारीकरिता विद्यार्थ्यांनी स्वतःकरिता योग्य असे वेळापत्रक तयार केले पाहिजे आणि उत्तम गुणांकरिता निश्चित केलेल्या वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. वेळापत्रक निश्चित करताना आपल्या अभ्यासक्रमातील विविध विषयांचा आणि त्यातील टॉपिक्सचा प्राधान्यक्रम ठरवा. प्रत्येक विषयात किती वेळ देणे अपेक्षित आहे हे आपल्या तयारीनुसार ठरवा. आपल्याकडे असलेल्या वेळेचा योग्य प्रकारे विषयानुसार विभाजन करा आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर ॲक्टिव्हिटीजसाठी वेळ देण्यास विसरू नका. अंतिमतः आपले मानसिक स्वास्थ्य आणि निरोगी असले पाहिजे, तरच आपण आपले ध्येय सहजपणे आपण पूर्ण करू शकू. चला तर आपण आता स्वयं अध्ययनासाठी पुरेसा वेळ द्यावा. शाळा आणि कोचिंग क्लास नंतर विद्यार्थ्यांनी काही ठराविक वेळ असतो. या ठराविक वेळ हा स्वयं अध्ययनासाठी देणे अपेक्षित आहे. यामध्ये आपल्याला आपल्या शाळेमध्ये शिकविलेल्या टॉपिक्सची उजळणी करावी लागते. स्वयं अध्ययनासाठी पुरेसा वेळ द्यावा, जेणेकरून आपले निश्चित केलेले ध्येय आपण साध्य करू शकाल. दोन विविध विषयांच्या अभ्यासामध्ये आपल्या सोयीनुसार 30 ते 45 मिनिटाचा ब्रेक घ्यावा आणि आपल्या आवडीनुसार जास्तीत जास्त 2 तासामध्ये आपले स्वयं अध्ययन विभाजित करा. चला तर मग आपण परीक्षेची उत्तम कामगिरीकरिता अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावा. बोर्ड परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यास अभ्यासाकरिता महत्त्वाच्या काही सवयी असणे गरजेचे असते, जेणेकरून उत्तम यश मिळवण्यास आपल्याला मदत होईल. अशा वेळेस आपण स्वतःकरिता अभ्यासाची नियमावली बनवून त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. परिणामी सगळ्या विषयाकरिता योग्य तेवढा वेळ दिला जाईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या नोट्स तयार करा. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. परीक्षा जवळ आल्यानंतर विद्यार्थ्यांनी नोट्सकरिता विद्यार्थ्याची धावपळ होताना आपण बघतो. ही धावपळ टाळण्यासाठी आपण स्वतःच्या नोट्स तयार केल्या पाहिजे आणि तयार ठेवल्या पाहिजे. आपला वेळ वाचून आपल्याला अधिक सराव करण्याकरिता जास्तीत जास्त मदत होईल. आणि आपण ठरवलेले वेळापत्रक पुढे ढकलू नका. ज्या वेळेस आपण जो विषय निश्चित केलेला आहे त्याचे पालन करा, म्हणजे आपला वेळ वाचेल. दीर्घ उत्तरे लेखनाचा पुरेसा सराव याबद्दल आपण सविस्तर चर्चा करू. दीर्घ उत्तरे लिहिताना विद्यार्थ्यांनी नेहमीच ताण येतो. नेमके किती लिहावे, कुठे थांबावे हे समजणे त्यांना थोडे कठीण जाते, कारण दिलेला ठराविक शब्द मर्यादित आपल्याला माहीत असलेली सर्व माहिती हे एक कौशल्याचे काम आहे. अशा वेळेस विद्यार्थ्यांनी उत्तर लेखनाचे योग्य असे नियोजन केले पाहिजे. उत्तरामधील महत्त्वाच्या मुद्द्याकरिता वेगवेगळे परिच्छेद करणे, नमुना प्रश्नपत्रिकामधील
दीर्घ उत्तराचा प्रश्नाचा सराव आणि त्यासाठी लागणारा वेळ इत्यादी गोष्टी लक्षात ठेवून उत्तर लेखनाचा सराव करावा. आपण दीर्घ उत्तराच्या लेखनाचा जेवढा सराव कराल तेवढा प्रश्नाचे उत्तर लिहिताना येणारा ताण कमी होण्यास मदत होईल. मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकाचा सराव करणे अतिशय महत्त्वाचे आहे. याबद्दल आपण चर्चा करू. विद्यार्थ्यांचा सर्व अभ्यासक्रम आणि उजळणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी मागील वर्षाच्या अधिकतर प्रश्नपत्रिका सोडविण्यास शिफारस केली जाते. बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडविल्यामुळे प्रश्न कोणत्या प्रकारे विचारले जातात, कोणत्या धड्याला किती प्राधान्य दिले जाते हे लक्षात येण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कोणत्या विषयात आपली तयारी पूर्ण झालेली आहे झालेली नाही हे देखील समजते. हे पेपर झालेले असल्यामुळे याची नमुना उत्तरे देखील उपलब्ध असतात. त्याचप्रमाणे संदर्भ घेऊन आपण आपले उत्तरे नेमकी कशा प्रकारे लिहावीत हे देखील आपल्याला शिकायला मिळते. विद्यार्थ्यांनी किमान मागील 5 प्रश्नपत्रिका सोडविण्यास आम्ही शिफारस करतो. विश्रांतीसाठी नियमित ब्रेक घ्यावा. सलग बराच वेळ अभ्यास करणे टाळा. याऐवजी ठराविक वेळेनंतर ब्रेक घ्या. यामुळे आपल्यावर आलेला ताण कमी होण्यास मदत होईल. परिणामी पुढील आपण आपल्या अभ्यासाकरिता नव्याने सुरुवात करू शकाल. एकाग्र राहण्याकरिता त्याची आपल्याला मदत होईल. अशा प्रकारे अशा वेळेस आपण मोकळ्या हवेमध्ये जाऊन एक फेरफटका मारू शकता. आपल्याला काही थोडा ब्रेक हवा असेल तर आपण थोडा फेरफटका बी मारू शकतो, ज्यामुळे आपल्याला प्रसन्न वाटेल आणि एका जागी बराच वेळ बसल्यामुळे आपले शरीर देखील आखडल्यासारखे होते. याकरिता आपल्याला 5 ते 10 मिनिटं मिनिटांमध्ये करता येईल असा व्यायाम करा. विशेषतः डोळ्याचा सतत एकाच ठिकाणी बघितल्यामुळे डोळ्यावर ताण येऊन त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. त्याकरिता मन शांत करण्याकरिता व्यायामासोबतच आपले ध्यान केले पाहिजे. उत्तरे योग्यरित्या लिहा. ज्या परीक्षेकरिता संपूर्ण वर्षभर मेहनत केलेली असते त्या मेहनतीस मुख्य बोर्ड परीक्षेमध्ये सत्कारमी लावणे महत्त्वाचे असते. आपण निश्चित केलेल्या लेखनाच्या नियोजनाप्रमाणे आपण उत्तरे लिहिण्याचा दिलेल्या वेळेमध्ये पेपर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. महाराष्ट्र बोर्डाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जाणे अपेक्षित असते. या 15 मिनिटाचा उपयोग पुरेपूर करून घेतला पाहिजे. यामध्ये प्रश्नांना प्राधान्यक्रम ठरवा. योग्य त्या प्रश्नाला योग्य तेवढी उत्तरे लिहा. आपल्याला माहित आहे म्हणून सर्व लिहून आपला वेळ वाया घालवू नका. अनेक प्रश्नाकरिता पर्यायी प्रश्न उपलब्ध असतात. यामध्ये योग्य त्या प्रश्नाची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते. कोणतेही प्रश्न सोडू नका. शिक्षण मंडळाच्या नियमानुसार चुकीच्या उत्तराची गुणवजा केली जात नसल्यामुळे या प्रश्नपत्रिकेत असलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरे लिहिण्याची खात्री करा. जर विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे ते योग्य वेळेमध्ये बोर्ड परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन केले तर आपले निश्चित ध्येय गाठण्यास अधिक सोपे होते. वेळापत्रकाचे महत्त्वाचे आपल्याला सर्वांना माहीत आहेच. बोर्ड सारख्या महत्त्वाच्या परीक्षेच्या अभ्यासाकरिता देखील वेळापत्रक हे फायदेशीर ठरू शकते. तसेच केवळ वेळापत्रकच तयार करून चालणार नाही तर त्याचे काटेकोरपणे पण पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. यासारख्या टिप्स लक्षात घेऊन आपण परीक्षेच्या अभ्यासाची तयारी केली तर आपल्याला उत्तम गुण मिळण्यास नक्कीच मदत होईल. बोर्ड परीक्षेमध्ये आपल्याला उत्तम गुण मिळाले तर पुढे आपल्याला आवडीचे क्षेत्र निवडणे सोपे जाते. म्हणून आपल्या शैक्षणिक जीवनातील इयत्ता 10वीची परीक्षा ही एक महत्त्वाचा टप्पा असतो. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. म्हणूनच कोणताही ताण न घेता आपण वाचलेल्या प्रिपरेशन टिप्स चे पालन करून अगदी सहजपणे या परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊ शकता. विद्यार्थ्यांनी खालील सूचनांचे पालन केले पाहिजे. काय करावे? परीक्षेची तयारी करताना आपण अभ्यासक्रमाचे संपूर्ण स्वरूप जाणून घेतले पाहिजे. कन्सेप्ट चांगल्या प्रकारे समजून घेतल्या पाहिजे. परीक्षा देण्यापूर्वी सूचना व्यवस्थित वाचल्या पाहिजे. परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास आधी पोहोचले पाहिजे आणि
परीक्षा द्यायला जाताना आपल्यासोबत पेन, पेन्सिल आणि इतर साधने ठेवली पाहिजेत. काय करू नये आपण याकडे आपण थोडी नजर मारू. कॉन्सेप्ट पाठांतर टाळण्याचा सल्ला दिला जातो. हा टाळला पाहिजे. वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करताना जुन्या पद्धती किंवा शॉर्टकट वापरणे टाळले पाहिजे. परीक्षा देताना इतरांच्या कॉपी करणे टाळले पाहिजे. परीक्षा देण्याच्या आधी एकाच प्रश्नाचे उत्तर नवीन नवीन उत्तर वाचू नका. 2024 मध्ये होणाऱ्या यशस्वी परीक्षेकरिता आपल्याला शुभेच्छा. तसेच अमोल ताठे या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. धन्यवाद.